झाला असा कंटिन्यू पाऊस आहे नाही आजच हे अचानक असं व्हावं. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड येस इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि दुपारचा ऑलमोस्ट 1:15 वाजला असेल. तर म्हटलं आता सेल्फ केअर पण करून घेऊया. सेल्फ केअरमध्ये मी आयब्रो पण घरीच करते, कारण इथं मी कुठं जात नाही पार्लरला. कोल्हापूरला गेले तरच माझं आयब्रो वगैरे करणं होतं, आयब्रो किंवा क्लीनअप. पण आता इथं घरच्या घरीच करते मी. तर मी जसं क्लीनअप करते किंवा जसं मी आयब्रो करते तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आता फेस वॉश करून घेते. तर फेस वॉश करून आले मी आता. आणि आपला चेहरा फक्त डॅब डॅब करून पुसून घ्यायचा असतो, असं ओढायचं नसतं, फक्त डॅब डॅब करून पुसून घ्यायचं. त्यानंतर मी माझं फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहे. तर त्यासाठी मी कार्मेसीचं हेअर रेझर यूज करणार आहे. आणि ते यूज करण्याआधी भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं चेहऱ्याला आणि मगच हे यूज करायचं. फेशियल हेअर रिमूव्ह केलेत मी माझे. त्यानंतर माझ्याकडे हा आईस रोल ऑन आहे, तर तो फिरवून घ्यायचा म्हणजे की म्हणजे छोटे छोटे दाणे किंवा छोटे छोटे पिंपल्स येणार नाहीत. लगेचच ही स्टेप करायची, अजिबात विसरायची नाही. त्यानंतर मी इथं स्क्रब करून घेणार आहे. तर माझ्याकडे हे स्क्रब होतं एव्हरेजचं, तर तेच मी यूज करते. आणि चेहरा पुसायची काही गरज नाही आहे, तसंच आपण अप्लाय करून घ्यायचं, कारण त्याला आपण पाणी लावायलाच पाहिजे ना. थोडंसंच घ्यायचं आणि अजिबात स्क्रब 1 ते 1.5 मिनिटाच्या वर करायचं नाही. 1 ते मॅक्झिमम जास्तीत जास्त तुम्ही 1.5 मिनिट करू शकता, त्याच्यावर स्क्रब करायचं नाही. आणि ते पण एकदम हळूवार करायचं, घासायचं नाही, असं हळूहळू करायचं. त्यानंतर माझं स्क्रब करून झाले. तर माझ्याकडे आता हे स्पंज आहे, माझ्याकडे असं पुसून घेते मी. आणि हे आपलं स्क्रब वगैरे होईपर्यंत ना पाणी पण तापवायला ठेवायचं गॅसवर. जर का तुमच्याकडे स्टीमर नसेल तर, आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे अवेलेबल, त्यामुळं मी गॅसवरच पाणी तापवून घेते. तर ते पण ठेवले मी, म्हणजे हे झालं की लगेचच आपल्याला वाफ घेता येईल. तर आता माझी वाफ घेऊन झाली आहे. मी साधारण एक 5 ते 8 मिनिट वाफ घेतली होती. त्यानंतर थोडं मी आता पुसून घेते. आता माझ्याकडं फेस मसाज करण्यासाठी कोणतीही क्रीम नाही आहे अवेलेबल, त्यामुळं मी फेस मास्क लावून घेते. तर हा चंदनचा लेप आहे. तर हा फेस पॅक वाळला इथं, तर मी हे पुसून घेते. स्वच्छ चेहरा धुवून घेतलाय माझा आणि त्यानंतर टोनर लावायचा. त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर पण लावू शकता, पण माझी स्किन ऑलरेडी खूप ऑइली आहे, त्यामुळे मी मॉइश्चरायझर स्किप करणार आहे, लावणार नाही मॉइश्चरायझर. तर इथं आपलं क्लीनअप झालेलं आहे. त्यानंतर माझे फक्त आता आयब्रो करायचे राहिले, तर ते मी करून घेते. मी आयब्रो करते आता, आणि आयब्रोसाठी मी हे यूज करते. हे ट्रिमर आहे, आयब्रो ट्रिमर आहे, पेन्सिलसारखं येतं हे. तर जी काही इथली ग्रोथ असते ना आपली एकदम खालची खालची, तर तीच क्लीन करते मी, बाकी काही करत नाही. तर आता इथं माझे आयब्रोज आणि क्लीनअप करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ग्लो. तर तुम्ही सुद्धा महिन्यातून एकदा तरी किमान 15 मिनिट स्वतःसाठी वेळ आपण काढू शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा महिन्यातून एकदा तरी 15 मिनिटं काढा स्वतःसाठी, आणि असं तुम्ही घरच्या घरी छान करू शकता. तर आता फक्त चपाती करायची राहिल्यात, गरम गरम चपाती करते आणि मी जेवून घेते. तर आज जेवणामध्ये चपाती, ढबू, दही कांदा, शेंगदाण्याची चटणी आणि डाळ तडका.
ही ढब्बूची भाजी ना खरंच खूप छान झाली होती. असं खूप कमी वेळेला होतं की माझे पदार्थ मला आवडतात, पण खरंच ही खूप छान झाली होती. ह्याची रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि ना 2 तास झाला असा कंटिन्यू पाऊस आहे. दिसत नसेल पण खूप पाऊस आहे. मला वाटतं दुपारपासून जी लाईट गेला ना ती अजून पण नाही आली. तर काय होतं काय माहिती. तर असं नाही होत कधी लाईटीचा प्रॉब्लेम नाही आहे, पण पाऊस सुरू आहे ना, तर त्यामुळं काहीतरी झाला असणार आहे प्रॉब्लेम. पूर्ण झाड पडलं असेल किंवा काहीतरी झालं असेल डांबाला लाईटीच्या, तर असं काहीतरी झालं असणार. त्याशिवाय तर काय इतका वेळ लाईट नाही जात. अजून जेवण नाही झालेलं, लाईटच नव्हती, तर काय सगळं अवघडच झालं. अजून हे पण यायचे, म्हटलं थोडंफार काहीतरी शूट करेल. दूध पण घेतलं मी, दूध घेतलं आणि एकटीच मग काय करू असं होतं. चला म्हटलं थोडंफार शूट करू. पाऊस आहे, दिसत नसेल पाऊस, पण आहे खूप पाऊस आहे. कंटिन्युअस पाऊस सुरू आहे. म्हणजे 2 ते 3 तास कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आणि नंतर म्हणजे आतापर्यंत तरी उजेड असतोच ना, 7:15 तरी आता उजेड असतोच. तर एवढं नाही वाटलं आता की अंधार पडतो असं. पण आता जसं दिवस पुढं जाईल ना, 7 वगैरे वाजून गेलेच आता, 7 साडेसात, त्यानंतर मग जाणवते की अंधार पडतो. कारण फ्लॅटमध्ये पूर्ण सगळीकडे ना उजेड वगैरे भरपूर येतो, त्यामुळे ॲज काय अंधार पडतो वगैरे असं काय जाणवत नाही. तर ही जी लाईट सुरू आहे ना हॉलमधली आणि किचनमधली, तर ते चार्जिंगचे बल्ब आहेत. तर अजून तरी लाईटीचा काय पत्ता नाही आहे. तर बघू. सगळ्यात मोठा प्रश्न पडला की एडिटिंग कसं करायचं, कारण फोनला चार्जिंगच नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे. तर बघू काय होतं. आणि जे तुम्हाला म्हणलं होतं ना मी की फ्लिपकार्टचा मला जो एक्सपिरियन्स आला, त्यामध्ये त्या बॉक्समध्ये ती सेल्फी स्टिक नव्हती. म्हणजे ते प्रोडक्टच मिसिंग नव्हतं त्यामध्ये प्रोडक्ट ते. तर त्याबद्दल मी काल का परवा मी ते कंप्लेंट रेस केली होती. त्याची प्रोसेस पण झाली. तर मला तेव्हा ते बोलले होते की 24 तासात तुम्हाला ईमेलद्वारे ते आम्ही तुम्हाला कळवू. तर 24 तासानंतर त्यांचा मेल वगैरे आला आणि ते पैसे मला रिफंडसुद्धा आले. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटे उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.